सेवा सुविधा किंवा जी उत्पादनं आपण लोकांना देऊ शकतो, म्हणजे ती लोकांच्या गरजेची असतील तेच आपण उत्पादन करू शकतो. फक्त याच्यामध्ये न करण्यासारखी उत्पादनं जी आहेत ती धूम्रपानाला प्रोत्साहन देणारी, मांस मच्छीचं प्रक्रिया करणारे हे सोडून आणि कीटकनाशकाचं उत्पादन करणे आणि औषध उत्पादन करणे हे 4 उत्पादनं सोडून बाकीचे सगळे उत्पादनं आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. किराणा मालामध्ये, जनरल स्टोअर्स मध्ये, कापड दुकानामध्ये, इकडे जिथं ते दिसतात हे सगळी उत्पादनं कुठेतरी तयार झालेली असते आणि हे उत्पादनं आपण करू शकतो. छोटं उदाहरण जर सांगायचं ठरलं तर आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सुरुवातीला काय लागतं? टूथपेस्ट लागते, ब्रश लागतो, साबण लागते, तेल लागतं. आंघोळ करायला गेले तरी 4-5 वस्तू आपण वापरतो. त्यानंतर नाश्ता करताना आपल्याला पोहे लागते, कांदा लागतो, लसूण लागतो, शेंगदाणे लागते, तेल लागतं. हे एक झालं. तुम्ही बाहेर फिरताना पुढे निघाले, मोटरसायकलवर बसले, मोटरसायकलला डिझेल लागले, पेट्रोल लागले, गाडी लागली, एसटी मध्ये गेले तिथे लागतं. दिवसभर तुम्ही काही वस्तू वापरल्या, शहरात गेले तिथं तुम्ही चहा पाणी पिले, संध्याकाळी घरी आले, संध्याकाळी घरी पार तुमची गुड नाईटची वडी किंवा मच्छर अगरबत्ती लावेपर्यंत तुम्ही दिवसभर 5-25 वस्तूचा वापर केला. ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जशा गरजेच्या आहेत तशाच आपल्या परिसरातल्या लोकांच्या पण गरजेच्या आहेत आणि ह्याच वस्तू आपण उत्पादन करू शकतो. म्हणजे काय करायचंय हा प्रश्न जर डोक्यासमोर असेल तर आपल्या भागात आपण ज्या वस्तू वापरतो त्या जसं एका दिवसाच्या आपण एवढ्या वापरल्या, त्याच्यानंतर महिन्यात आपण कपडे वापरतो, इस्त्री करतो, काही कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल तर त्याला 10-20 प्रकारच्या वस्तू बाहेरून आणतो, फुगे आणतो, चिपळायचे जिलेटिंग आणतो, केक आणतो. ह्या सगळ्या वस्तू, अगरबत्ती आणतो, मेणबत्ती आणतो, हे जेवढ्या पण वस्तू आपण वापरतो म्हणजे आपल्या भागातले लोक वापरतात आणि हीच आपली संधी असते की ह्या वस्तू आपण इथं उत्पादन करू शकतो. आता मी सांगितल्याप्रमाणे किती 5-25 वस्तू आपल्या डोळ्यासमोर आल्या, त्या सगळ्या वस्तूचं उत्पादन आपण करू शकतो. आणि हे उत्पादन करत असताना मग त्याच्यामध्ये आपल्याला स्किल पाहिजे, नॉलेज पाहिजे. कोणती वस्तू कोणी खरेदी करतं का? कुठल्याही दवाखान्यात जाताना आपण काय बघतो तर तो डॉक्टरचं शिक्षण किती आहे, चांगला दर्जाचं आहे का, जास्तीत शिक्षणाचं आहे का. तिथं जातपात काहीच बघत नाही, तिथं फक्त काय बघतो तर त्याची डिग्री. मग तिथं काय पाहतो आपण की डिग्री, आपलं शरीर त्याच्या हातात द्यायचंय, आपल्याला ट्रीटमेंट करायची तर आपल्याला रिस्क नको म्हणून आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो. तसंच समाजामध्ये सुद्धा ज्या चांगला दुकानदार असेल, चांगला व्यावसायिक असेल, चांगला स्किल वाला सेवा देणारा व्यक्ती असेल त्याच्याकडे जातो. म्हणजे आपल्याकडे स्किल पाहिजे, आपल्याकडे नॉलेज पाहिजे, आपल्याकडे ज्ञान पाहिजे. कारण कोणी पण खिशातून पैसे फुकट काढून देत नाहीत. ज्या सेवा आपण देतो, ज्या वस्तू देतो त्याची गुणवत्ता तो पडताळतो. कारण लोकांच्या खिशातून पैसे काढायचे उद्योगामध्ये, त्यावेळेस आपलं स्किल जे असतं ते स्किल हे चांगल्या क्वालिटीचं असतं. उद्योजक होण्यासाठी हा पहिला जो गुण असतो तो नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते नॉलेज मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आपण फक्त नोकरी लागण्यासाठी किती वर्ष शिकतो? 1ली पासून 10वी पर्यंत एक बेसिक एज्युकेशन झालं, 12वी ग्रॅज्युएशन 5 वर्ष झालं, 15 वर्ष शिकलो. 15 वर्षापर्यंत आता 15 वर्षाला कुणी विचारित नाही. तो त्याच्यात स्किल पाहिजे, तो इंजिनियर पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे, अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या पाहिजे. म्हणजे 15 वर्षापर्यंत शिकल्यानंतर तिथं तुम्हाला क्वालिटीचा विचार करावा लागतो. तर उद्योजक होण्यासाठी काय लगेच काम मला वाटलं मला एखादा उद्योग करायचा आहे, एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या ठिकाणी मी ठरवलं 4 दुकानं बघून आलो, 4 लोकांनी केलेलं बघून माझं 5वं त्याच्या बाजूला जर उभा करतो म्हणतो चालणार आहे का? नाही चालणार. स्पर्धक आपण निर्माण करतो. तशा वेळेस जे 4 अगोदर चालू आहे त्यांच्याकडे जाऊन बसायचं, त्यांचे बघायचं आणि मग 5 सुरू करायचं, त्यांना स्पर्धा सुरू झाला. म्हणजे हे 4 लोक जे आहेत ते तुम्हाला शुभेच्छा देणार नाहीत. ते 4 लोक उलट तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतील. साहजिक आहे ना. त्याला त्यांचं जर 500 रुपये इन्कम होत असेल त्या 5-4चं, त्यांना जर आपल्याला शिक्षणच घ्यायचे, आपल्या आई वडील आपल्याला पैसे द्यायचे तर तेच करायचे. ज्याचं ध्येय निश्चित नसतं तो योग्य दिशेला जात नाही. ध्येय निश्चित असलं पाहिजे. आता साधं उदाहरण सांगतो, आपण पंढरपूरला जातो, दिंड्या जातात, एसटी जातात, गाड्या जातात, सगळे जातात. त्या लोकांचं ध्येय काय असतं की अमुक दिवसापर्यंत पंढरपूरला पोहोचलं पाहिजे. म्हणजे ती एकादशी असतील, जो का वार असतो, जी तिथी असेल त्या तिथीला आपल्याला तिथं पोहोचायचं, हे त्यांचं ध्येय असतं. मग ध्येय त्यांनी एकदा निश्चित केलं की ठरवलं की मला पंढरपूरला जायचंय. मग पंढरपूरला जायचं म्हणल्यानंतर मग तो काय विचार करतो की आपल्या परीने विचार करतो, मी पायी जाऊ शकतो का,
मी दिल्लीत जाऊ शकतो का, मी स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकतो का, मी रेल्वेने जाऊ शकतो का, एसटीने जाऊ शकतो का, दुसऱ्या ग्रुपमध्ये घेऊन जाऊ शकतो, हे झाला विचार ते साध्य करण्यासाठी. म्हणजे ध्येय अगोदर निश्चित केलं की मला पंढरपूरला जायचंय, आणि मग ते साध्य करण्यासाठी मग मार्ग, मग एसटीने पायी कसं जायचं हे ठरवायचं. हे सगळं ठरवल्यानंतर जे वाहनाचा जो गती ज्याला जास्त गती आहे ते लवकर जाईल, परंतु मग त्यानुसार त्याला प्लॅनिंग करावं लागतं की मला पायी जायचंय म्हणल्यानंतर 15 दिवस अगोदर निघावं लागेल, एसटीने जायचंय म्हणल्यानंतर 2 दिवस अगोदर निघावं लागेल, रेल्वेने जायचंय म्हणल्यानंतर रिझर्वेशन मिळण्यासाठी मला 8 दिवस अगोदर नियोजन करावं लागेल, तिकीट काढावं लागेल. आणि स्वतःची गाडी असेल तर मग ठीक आहे, एका दिवसात ठरवू शकतो, उद्या जायचं म्हणजे आज ठरवलं तरी चालतं. म्हणजे हे ठरवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे, कारण ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने जायचं. उद्योजकाला ध्येय गाठल्याशिवाय, आपलं निश्चित काय करायचं हे ठरवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, आणि जे ध्येयाशिवाय निघते ते खड्ड्यातच पडते. म्हणून आपल्याला निश्चित करायचं की काय करायचं. आता मी तुम्हाला सांगितलं काय करायचं म्हणजे काय ठरवायचं की आपल्या परिसरात ज्या सेवा यापूर्वी दिल्या जातात त्या सेवेला आपण पूरक काय द्यायला पाहिजे. आणि काही सेवा, आता सगळंच काय उत्पादन इथं होत नाही, तुमच्या मांडवमध्ये होत नाही, किंवा काही उत्पादनं पुण्याहून येतात, काही मुंबईहून येत असतील, काही बाहेरच्या राज्यातून येत असतील. मग याला पूरक आपण करू शकतो का, याचा पण पर्याय निवडायचा. किंवा जे वस्तू इथे येतात, जे इथे येतात तेच नाही आपण उत्पादन करायचं. घरी पिकतं त्याला काही किंमत नसते, आपण म्हणतो ना जिथं पिकतं त्याचं ते विकत नाही. इथं जे ऑलरेडी जर 4 उत्पादक असेल तर ते करायचं नाही. स्पर्धा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की उद्योगामध्ये स्पर्धा आपण करायचीच नाही. स्पर्धा जर केली तर काय होतं, तर तो आपल्याला पहिला तोच विरोधक निर्माण होतो, आणि मग तो आपले दुर्गुण सांगायला सुरू करतो, आणि मग आपलं चाललं नाही पाहिजे या पद्धतीने तो सगळं मार्केटिंग करतो. त्याच्यामुळे स्पर्धा नाही, तर त्यांना मिळून आपल्याला करायला पाहिजे. ध्येय निश्चित करणे, त्याच्यानंतर मानसिकता बदली. आपल्याला डोक्यातून काढून टाकायचं की आता आपल्याला नोकरी करायचीच नाही, कोणाच्या पाठीमागे फिरायची नाही, जमीन 1-2 एकर 2 एकर विकून कोणाच्या संस्थेत पैसे भरायचे नाही. हे आपण ठरवायचं की मला नोकरी करायचीच नाही, आता मला काय करायचंय, तर जे ध्येय तुम्ही निश्चित केले तेच करायचंय. म्हणजे मला उद्योजकच व्हायचंय, आणि उद्योजक होणं हे काळाची गरज आहे. आणि उद्योजक होणं म्हणजे जसं पंढरपूरला जातो आपण, ते चांगल्या दृष्टीने जातो, म्हणजे देवाचे दर्शन घेण्यासाठी, निर्मळ अंत करण्यासाठी जाते. ज्वेलरीचं आहे, म्हणजे मेकिंग म्हणजे मार्केटिंग आणि दोन्ही पण करते, आणि म्हणजे बनवते पण आणि विक्री पण करते असं आहे. आणि विक्री जे करते ना, म्हणजे बनवते ते मी आधी सुरुवातीला गावातच विकायचे, आणि नंतर मी ऑनलाईन चालू केलं. तर जे ऑनलाईन मी करते तर बाबा मला फायदा होतोय, मग बाकीच्या महिलांना पण फायदा झाला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी काय केलं, सपोज एखादी वस्तू आहे, मला मॅन्युफॅक्चरिंग करायला त्याला 800 रुपये वगैरे लागतात, मग मी माझ्या रिसिलर तयार केल्या, आणि त्या ज्या रिसिलर आहेत ना त्या जवळजवळ आता 350 रिसिलर झाले, म्हणजे बाहेरच्या राज्यातून किंवा भरपूर राज्यातून वगैरे. मग त्या पण त्या सेल करू शकतात. मी फोटो वगैरे त्यांना देते माझ्या ह्याचे, मी जे मेकिंग करते त्याची. ज्वेलरी आहे ती 1 ग्रॅम ज्वेलरी. आता सोनं तर काही अवघड झाली सगळ्यांना खरेदी करायला, त्याच्यामुळे 1 ग्रॅम ज्वेलरी म्हणजे व्यवसाय चांगला चालू आहे. पण तुमच्या माध्यमातून मला अजून फायदा होईल नाही का, त्याची सबसिडी वगैरे. आता सध्या तुमचं बँकेत अकाउंट असेल ना, हो. आणि वर्षाला किती टर्नओव्हर होते काय? भाषण होईल. मी विक्रांती गोंडे यांना विनंती करते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. आज या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक खरात सर आणि उपस्थित सर्व श्रोते मान्यवर, प्रथमतः मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवण्याचा सन्मान दिला. मला एक 4 ते 5 विषयांवरती भाष्य करायचं आहे आजच्या कार्यक्रमानिमित्त. पहिला विषय आहे सिबिल स्कोअर. ग्रामीण भागामध्ये सिबिल स्कोअरला खूपच लाईटली घेतलं जातं. आज आपल्याला व्यवसायात जर पुढं मार्गक्रमण करायचं असेल, व्यवसाय सुरू केल्यानंतर जर तुम्हाला उद्या भांडवल निर्मिती करायची असेल तर बँकांचं अर्थसहाय्य घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण कोंडे, मराठे, ढवळे आहोत, आपण ओसवाल, परमार, गांधी किंवा ओझा नाही आहोत. आपण सेकंड जनरेशन मध्ये बिझनेस करत नाही आहोत. आपले सगळे व्यवसाय हे फर्स्ट जनरेशन मध्ये आहेत. त्याच्यामुळे कृषी कर्जमाफी वगैरे मृगजळांच्या नादी न लागता आपण आपला बँकिंग म्हणजे सिबिल स्कोअर, बँकिंग चांगलं कसं राहील याच्यावरतीच काम केलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात आज तुमचा व्यवसाय आज तुम्ही सुरू केलाय, उद्या तुमच्या नशिबात जर तुमचे व्यवसाय वाढ लिहिलेली असेल आणि त्यावेळी जर तुमचं बँकिंगच खराब असेल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. दौंडमध्ये एक रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचं नाव मी जाहीर करत नाही. वर्षाला 41 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतात. एवढा त्यांचा व्यवसाय मोठा आहे. म्हणजे इन्कम किती असेल, टॅक्स 41 लाख भरतात.
पण त्यांना साध्या दुचाकीचं लोन मिळत नाही ही त्यांनी व्यक्त केलेली खंत आहे. ते कोणाला तरी जाऊन राहिले होते, त्याच्यानंतर त्यांना ते लोन मिळत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सिव्हिल वरती काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्या लोकांच्या एक लक्षात येत नाही, बाजारपेठ. आपल्या जवळ पुणे ही खूप मोठी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे बँगलोर नंतर पुणे येत्या 10 वर्षात पुणे खूप मोठं होणार आहे. येत्या 4 ते 5 वर्षात रिंग रोडचं काम होईल आणि गेल्या 2 वर्षात पुण्याची लोकसंख्या 10 लाखांनी वाढली. पुढच्या 10 वर्षात ती कितीतरी म्हणजे कोटीमध्ये सुद्धा वाढू शकते. त्याच्यामुळे पुण्यासारखी बाजारपेठ आपल्या जवळ आहे, याचं आपण लाभ घेतला पाहिजे. म्हणजे अगदी लातूर मराठवाडा विदर्भातल्या लोकांना आपल्या म्हणजे पुण्याच्या बाजारपेठेबद्दल हेवा वाटतो की तुम्हाला पुणे मुंबई सारखी शहरं आहेत, तर तुम्ही त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. तुमचे व्यवसाय त्या बाजारपेठेमध्ये उतरवले पाहिजेत आणि त्या पटीत तुमचा टर्नओव्हर वाढवला पाहिजे. तिसरी गोष्ट, कोणताही धंदा करताना व्यवसाय करताना क्वांटिटीमध्ये काम केलं पाहिजे. आता मला बरेच जण प्रश्न विचारतात की तू लंडनला शिकून आला आणि तू काय खिडक्या बनवण्याचा व्यवसाय करतो, म्हणजे नेमकं काय करतो, ॲल्युमिनियम विंडोज, UPVC विंडोज. तर त्याची स्टोरी अशी आहे मित्रांनो, मी 2016-17 साली दौंडमध्ये बांधकाम व्यवसाय करत होतो आणि बांधकाम व्यवसाय करत असताना मी एक 12 फ्लॅटची बिल्डिंग दौंडमध्ये बांधत होतो. त्या टोटल बिल्डिंगचं प्रोजेक्ट कॉस्ट होती 70-75 लाख रुपये. 75 लाखात 12 फ्लॅटची बिल्डिंग उभी राहत होती. तर पुण्यात माझा एक मित्र आहे, त्याचा व्यवसाय होता विंडोज बनवणे, ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडोज वगैरे बनवण्याचा व्यवसाय. तर मी एक अशा खोट्या प्रतिष्ठेची मी बिल्डर आहे, हा खिडक्या बनवतो, हा कॉन्ट्रॅक्टर आहे, मी बिल्डर आहे असं. जनरली एकदा गाडीत प्रवास करत असताना मी त्याची वर्क ऑर्डर घेण्यासाठी गेलो. ती वर्क ऑर्डर बघितली तर त्याची विंडोजची वर्क ऑर्डर 75 लाखांची होती. मग मला कळलं की दौंड सारख्या शहरात खोट्या प्रतिष्ठेत बिल्डर म्हणून जगण्यापेक्षा आपण पुण्यात जाऊन कॉन्ट्रॅक्टर बनवू, बाजारपेठ मोठी निवडू आणि मग तिथून मी त्या धंद्यात काम चालू केलं. ॲल्युमिनियम नंतर मग UPVC विंडोमध्ये काम सुरू केलं, ग्लास फसाडमध्ये आज काम करतो. तर क्वांटिटीमध्ये काम करा, कुठलाही व्यवसाय करा. म्हणजे अगदी म्हशीचा गोठा जरी केला तरी 5-10 म्हशी करू नका, 30-40-50 करा, जेणेकरून तुमची मेकिंग कॉस्ट कमी होते, खर्च कमी होतो. त्याच्यामुळे धंदा कुठलाही करा, क्वांटिटीमध्ये करा. कुठला धंदा छोटा किंवा मोठा नसतो, तो क्वांटिटीमध्ये केला की आपोआप मोठा होतो. प्रोग्रेस आणि वर्किंग टुगेदर सक्सेस एकत्र यादी आलं पाहिजे, एकमेकांचे विचार शेअर केले पाहिजे आणि प्रेरणा दिली पाहिजे. फार मोठं काम तुम्ही केले. एक उदाहरण सांगतो, एटीकेस उद्योगाचे जवळ पाहुणे त्याचे लिंगे ऊर्जा उद्योग, तिथं गेल्यानंतर गेले पाण्याची भरली येते, नंतर त्यांचं पेय येतं, मग बोला का. एक सोलापूरचा व्यापारी आपला मित्र, तो दर आठवड्यातून 2 ट्रक गुळ नेतो बडगावच्या प्रवासात. आमची ते नाव सांगतो, आमचे गुळ आहे, त्यांचं एक ट्रक गुळ नेऊ म्हणून आठवड्यातून तो आला इथं, या नाही बसा नाही चहा पण नाही तिकीट नाही, त्यांचा माझा व्यवहार होऊ शकत नाही. साध्या साध्या आहेत, सिंपल आहेत, लई सिंपल आहेत, फार कोणी नाही, पण एटिकेट मॅनर सुद्धा महत्वाचे आहेत. राणीबाईचं कौतुक केलं पाहिजे. तिचं पापड, लोणची, दिवाळी फराळ, तिला हुडकत नाही एवढ्या ऑर्डर बाहेर पडलं. फार छोटी छोटी शेतकऱ्यांची सुनबाई तिचं कौतुक केलं पाहिजे. मला मी बोलायचं दिली, सगळ्यांचा आभार मानतो. म्हणजे व्यवसाय करत असताना आपलं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे. आता गणेश शेठला नॉनव्हेज खूप आवडतं आणि मला पण आवडतं. मग आम्ही एक दिवस प्लॅन करून एका प्रसिद्ध नॉनव्हेज हॉटेलला जेवण करायला गेलो आणि ते हॉटेल होतं शिरूर, एकदम प्रसिद्ध नावाचे नाव. आणि आम्ही सगळं प्लॅनिंग केलं की ते वाजता गेल्यावर तिथं आपल्याला नॉनव्हेज थाळी वगैरे ऑर्डर करता येईल, असं तसं सगळं प्लॅनिंग झालं. मोटरसायकलवर गेलो होतो, हॉटेलमध्ये एंट्री केली आणि एकदम पोटात आग पडली होती. सगळं आमची योजनाबाजी केलेली, किती भाकऱ्या खायच्या, किती भाऊ खायचे, काय खायचं, सगळं प्लॅनिंग झालेलं. म्हणजे तो आनंद आमचा असा वेगळा होता. मग आतमध्ये हॉटेलमध्ये एंट्री केली, आम्ही लोक हॉटेलमध्ये गेलो, वॉशबेसिनकडे गेलो, हात धुवून आलो आणि गणेश म्हणून कोणत्या टेबल होते ते म्हणजे आपल्याला जेवायचं नाही. एकदम रागा, आपल्या इथं जेवायचंच नाही. माझी सगळी आपल्याला इथून जायचं. आपण झालं काय, आपण तर सगळं प्लॅनिंग करून इथं जेवायला आलोय, झालं काय नाही, तुम्हाला गाडी बसले चला करू. मला वाटलं काहीतरी फोन वगैरे आला असेल, काहीतरी डिस्टर्ब झाला असेल म्हणून झालं असेल. तिथे गेल्यानंतर गाडी विचारलं झालं काय, तर ते मला म्हणजे तुम्ही हातोडीला गेले. मी टेबलवर बसलो आणि माझ्याकडे हॉटेलचा मालक आला आणि मला डायरेक्ट म्हणला 12 वाजल्याशिवाय तुम्हाला इथं काहीच कळलं नाही. मला युगो हाट झालाय, मला इथं जेवायचंच नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे माझं की तुम्ही आज दुकानात आला होता, कोणता व्यवसाय करता, तुमच्याकडे कोणीही आलं तरी आपल्याला नम्रपणा पाहिजे. सर या, सर बसा. सर नावाचं एक माझं खूप छान आहे माझ्या एक प्रवास मध्ये
म्हणजे तुम्ही एखाद्या सर म्हणून बोलता तर किती फायदा होतो, तो निवडून किंवा तुम्ही. तर तिथून आम्ही बाहेर आलो आणि मला आम्ही दोघांनीच म्हणजे शेअरिंग केलं की तू आपल्या निवडून नाही म्हणून त्याचं गिराईक केलं. म्हणलं तू ऑलरेडी उपस्थित आहे, त्याला काय गिराईक म्हणजे कमी. म्हणलं तू जर असाच वागत राहिला तर त्याचं एक ना एक दिवस सगळं गिराईक निघून जाईल. त्यामुळे कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं. तर आज या कार्यक्रमाला प्रसंगी लोकमतचे पत्रकार या ठिकाणी आले, तसेच पुण्याचे पत्रकार या ठिकाणी आले, तसेच महाराष्ट्राचे पत्रकार आज या ठिकाणी आले. आमचे मित्र माझा क्लासमेट एक शिकागोवरून खास या कार्यक्रमासाठी आला, देवप्रकाश सहकुटुंब सहित आला. म्हणजे काल फोन झाला होता, त्याला काहीतरी काम होतं, पण हा खूप चांगला कार्यक्रम म्हणून तो शिकागोवरून आला. आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यावरून आलेले, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं आपल्याला कार्यक्रमाचा अध्यक्ष बनवणार आहे वगैरे काही माहित नव्हतं. पण एक कार्यक्रमाचा अध्यक्ष आपण एक चांगला युवा उद्योजक बनवला याचा एक मला अभिमान वाटत आहे. त्याच्यानंतर आज बाळाप्पा फराटे यांनी मनोगत व्यक्त केलं, तसंच देवंद्र मातालिंगे यांनी पण मनोगत व्यक्त केलं, सुप्रियाताई फराटे यांनी पण मनोगत व्यक्त केलं, तसेच शिवाजीताई फराटे आले, प्रतिभाताई बोंद्रे या ठिकाणी आले, श्रीपाल मॅडम या ठिकाणी आले, गुरुदेव प्रधानताई फराटे या ठिकाणी आले. या सर्व